परवा रात्रीला एक बलात्काराचा गुन्हा दाखल कोर्टात पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे. नेमकं काय प्रकरण होतं? 28 फेब्रुवारी रोजी एका 22 वर्षीय पीडित युवतीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 69 म्हणजे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमध्ये पीडित युवती आणि जो आरोपी प्रियकर आहे हे 6 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये एका कापड दुकानामध्ये सोबत नोकरीला होते. सोबत काम करत असताना त्यांच्यामध्ये ओळख आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु काही कारणानंतर दुरावा आल्यामुळे त्यांच्यातील संपर्क बंद झाला. सुमारे 3 वर्ष संपर्क नव्हता. परंतु 3 वर्षानंतर 1 महिन्यापूर्वी या आरोपीने परत पीडितेसोबत संपर्क साधला आणि त्याच्याकडे पीडितेचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ आहेत अशी भीती दाखवून भेटण्यासाठी भाग पाडले. आणि जेव्हा पीडिता त्याला भेटण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यासाठी जेव्हा भेटण्यासाठी गेली तेव्हा त्याने लैंगिक अत्याचार केला असं पीडितेने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 4 दिवसाची पोलीस कोठडी आहे. आणि ज्या खुलताबाद शहरामध्ये जे नंद्राबाद गाव आहे त्या नंद्राबाद गावाची जी लॉजिंग आहे त्या लॉजिंगवर हा पूर्णपणे प्रकार घडलेला आहे. पण जे दोन्ही पीडित होते ते त्या लॉजिंगवर गेल्यानंतर तिची नावनोंदणी आहेत का? आणि नावनोंदणी नसेल तर त्या लॉजवर गुन्हा दाखल होईल का? ज्या संबंधित लॉजच्या रेकॉर्डवर त्यांची नावं नोंदलेली आहेत त्याचे रजिस्टर आम्ही ताब्यात तपास करून जप्त केलेले आहे आणि त्यांची नावं त्या रेकॉर्डवर आहेत. आणि आरोपीला किती दिवसाची पोलीस 4 दिवसाची पोलीस कोठडी.